मॅम नमस्कार. नमस्कार. मॅम आपलं नाव? अमृता बेंदरकर. आपल्याकडे बघितलं मी खूप सारे असे फ्रेम्स आहेत. सांगू शकता का या फ्रेम कशापासून बनले? माझ्याकडे ना खऱ्या पानाफुलांपासून बनलेल्या फ्रेम्स आहेत. खऱ्या पानं फुलापासून बनलेल्या फ्रेम्स. ही आयडिया आली कशी नक्की? ग्रीटिंग कार्ड्स करून बघितले आधी आवड म्हणून, ते लोकांना आवडायला लागले. हळूहळू फ्रेम बनवायला सुरुवात. प्लीज आम्हाला अजून व्हरायटी दाखव. सगळी खरी आहेत ही पानं. वाव. चिंचेची पानं आहेत बघा. चिंचेची पानं. ही चिंचेची पानं. आतापर्यंत लोकांनी चिंच फक्त खाल्लेली, आता त्याची पानांची डिझाईन्स पण बघतील. हे बघा. साधी वाव. लहान फुलं आहेत. हे बघा. खूप सुंदर आहेत. आणि वरून हे ओके कीप इट स्माइल. म्हणजे ऑफिसमध्ये वगैरे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायला बेस्ट करू आहे. शकता तुम्ही. कॉर्पोरेट गिफ्टिंगसाठी पण useful आहे. ओके. अजून हे बघा. पिंपळ पानं. पिंपळ पान आहे. छोटी पानं. आता हे तुम्ही ओळखता का काय? तुम्ही वापरलेलं असेल बघा बऱ्याच वेळेला. आणि हे आ, टाकलेलं आहे. हो वापरू. सांगता येईल हे काय आहे. नाही हे काय आहे नक्की? पण वालाच्या शेंगा सोलतो ना, हा ते गोड हा असतात. ओके. ते सुकवून त्यांची स्ट्रेन केली. हे असं कोड लँग्वेज मध्ये काहीतरी लिहिलं असं वाटतं बघा. हो एवढी क्रिएटिव्हिटी मॅम. हे वापरलेल्या वस्तू आहेत ज्या लोकांनी म्हणजे आपण सगळ्यांनीच आयुष्यात वापरलेल्या आहेत. त्याच्यापासून तुम्ही एवढे छान क्रिएशन्स बनवले. वाव. हे कशापासून बनवलंय? सांगा तुम्ही. कांद्यांची साली आहेत का? हो कांद्यांच्या सालीपासून एवढे छान फ्रेम्स बनले आहेत. वाव खूप सुंदर. किचनमध्ये वगैरे. आणि खरंच आहे कोणाला वाटणार नाही एवढ्या ऑर्गॅनिक आहेत. जबरदस्त आहेत. पक्ष्यांची पिसं आहे. हे घरटं आहे पक्ष्यांचं. हो. आंब्याची पानं आहेत. केळीची पानं, चिंचेची पानं आहेत. ओके. वेल आहे. सप्तपर्णीचं पान आहे. सप्तपर्णी जरा दाखवू शकता का? ओ एकाच फांदीला एकाच फांदीला ते 7 पान आहे. पानं. त्याचं नाव सप्तपर्णी. भारतीय वृक्ष आहे. ओके. केळीच्या खोडाचं देठ आहे. केळीच्या खोडाचं आहे. हां, ते दोन गोल गोल करून. ओके. हे वरती काय आहे? ही भेंडी आहे, जंगली भेंडी. जंगली भेंडी का? बांबू आहे, बांबूची पानं. बांबूची पानं आहे. आणि हे ओळखल्यासारखं वाटतंय कडुलिंबाचं पान. लोकांना माहिती पण नसेल की आपण वापरलेल्या पानापासून इवन छोट्या छोट्या देठांपासून एवढे छान डिझाईन्स बनतील. सोनचाफा आहे. सोनचाफा. आणि ही वरती आहे ती त्या नुसत्याच शेंगा ही आहेत. ही ती पण एकसोराचीच फुलं आहेत ही साधी. आणि हे शेंगा आहेत का? शेंगा आहेत, बिया पडून गेल्या. मॅम ही वाली ही बघा हे बघा. ही वाली हे गवत आहे. गवत आहे. हे साधं गवत आहे. त्या भाताच्या लोंब्या आहेत. तुळशीच्या मंजिऱ्यासारख्या दिसतात. ही आहेत बदामाची फुलं त्याला लावलेली. बदामाची फुलं लावलेली आहे. हे वाटतात तुळशीच्या मंजिऱ्या. हो वाव खूप सुंदर आहे. आणि ते तुम्ही दाखवलात ते हे केळीचं पान आहे आणि ही जिप्सीची फुलं आहेत. खूपच सुंदर आहे मॅम. हे पण बघायचे. काकड्याची फुलं वाव. कॉस्मॉस फुलमध्ये म्हणजे घरात शोपीस म्हणून लावायला 2 शोपीस. कोणाला गिफ्ट करू शकतो. वाव खूप छान आहे. बॅकग्राऊंड आहे, एक ब्लॅक. पण ही आयडिया एवढी आहे ना म्हणजे काहीतरी क्रिएटिव्हिटी. नेचरशी जोडलेले आहेत का तुम्ही? नाही खरंच सांगते खूप सुंदर आहेत. बरोबर खूप सुंदर आहेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता अमृतताईंना निसर्गाने दिलेलं हे एक वरदान आहे ज्यामध्ये ते झाडांच्या पानांपासून रोजच्या वापरात येणाऱ्या भाज्यांच्या धाग्यांपासून इवन सालांपासून त्यांनी आकर्षित आणि मनमोहक अशा फ्रेम्स बनवलेल्या आहेत. आणि फ्रेम पण इतक्या सुंदर आहेत ना तुमचंही मन प्रसन्न होईल. फ्रेम आपण घरात शोपीस म्हणून पण लावू शकतो आणि मित्रपरिवारांमध्ये गिफ्ट पण देऊ शकतो. पण जे निसर्गप्रेमी आहेत आणि ज्यांना कलेची खरंच जाण आहे त्यांनी एकदा तरी ताईच्या स्टॉलला व्हिजिट करा. तुमचंही मन नक्की प्रसन्न होईल.